नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या स्वराज्याचं तोरण म्हणून ओळखला जाणाऱ्या तोरणा किल्ल्याच्या सफारीला. तोरणा किल्ला, ज्याला प्रचंडगड असेही म्हणतात, हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात स्थित आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1405 मीटर उंच असलेला हा किल्ला सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला ट्रेकर्ससाठी तसेच इतिहासप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने स्वर्गच आहे. सकाळी सकाळी नदीच्या मनमोहक दृश्याचा आनंद घेत रस्त्यात दिसलेल्या एका गोंडस कुत्र्याच्या पिलाला बिस्किट देत आम्ही वेल्हे गावात पोहोचलो. तिथे मारुतीचे दर्शन घेऊन बेस कॅम्पवर गाडी पार्क करून तोरणा किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात केली. सुरुवातीचा मार्ग मोकळा आणि तुलनेने सोपा वाटतो, मात्र जसं जसं पुढे जातो तशी तशी चढाई अधिकच कठीण होत जाते. गडावर पोहोचण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तासांचा कालावधी लागतो. या संपूर्ण प्रवासात आपली सहनशक्ती, श्वासोच्छवास आणि संयम यांची खरी कसोटी लागते. चालताना वाटेत आपल्याला गुंजवणे धरणाचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. आपण जसे जसे पुढे जात राहतो तसे तसे गडाची भव्य तटबंदी डोळ्यासमोर उलगडत जाते. सह्याद्रीची मनमोहक रांग, दूरवर पसरलेली हिरवळ आणि अंगावरून अलगद वाहणारा थंडगार वारा. प्रत्येक पाऊल थकवा वाढवत असलं तरी निसर्गाचं हे सौंदर्य मनाला नवी ऊर्जा देत राहतं. हा प्रवास नाही तर सह्याद्रीसोबत केलेला एक अविस्मरणीय संवाद आहे. इसवी सन 1646 मध्ये अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. तोरणा किल्ला हा स्वराज्याचा पहिला किल्ला मानला जातो. याच किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि मराठा साम्राज्याचा पाया घातला. अशा या गौरवशाली आणि इतिहासाने पावन झालेल्या किल्ल्याच्या दरवाजाच्या उंबरठ्याला नमन करून आम्ही गडावर प्रवेश केला. शत्रूला रोखण्यासाठी रचलेली भक्कम बांधणी, दरवाजातील बारकावे आणि रक्षणाची रचना निरीक्षण करत पुढील प्रवासासाठी आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यानंतर समोरच आपल्याला खोकड टाके पाहायला मिळते. या टाक्यातील पाणी आजही पिण्यायोग्य आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला मेंगाई देवीचे दर्शन होते. मंदिर अतिशय आकर्षक असून याच मंदिराच्या बाजूला तोरणेश्वराचे मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते. तोरणेश्वर मंदिरातून सह्याद्रीचे अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य आपल्याला दिसतं. इथून आपल्याला राजगडाचा बालेकिल्ला आणि संजीवनी माची अतिशय स्पष्टपणे दिसतात.
यानंतर आम्ही तटबंदीवरून चालत पुढे निघालो. मार्गात छोटे पाण्याचे टाके दिसत होते, जी त्या काळातील पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थेची साक्ष देत होती. मधून मधून येणारे बुरुज गडाच्या संरक्षण व्यवस्थेची भक्कमता दाखवत होते. तटावरून दिसणारे सह्याद्रीचे अफाट रूप आणि खोल दऱ्या मन भारावून टाकत होत्या. या सर्वांचा आनंद घेत इतिहासाच्या सानिध्यात चालत आम्ही पुढे कोकण दरवाजाकडे मार्गक्रमण केले. तोरणा किल्ल्यावरील कोकण दरवाजा हा केवळ एक प्रवेशद्वार नाही, तर महाराजांच्या दूरदृष्टीचा जिवंत पुरावा आहे. कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर बांधलेला हा दरवाजा शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. भक्कम तटबंदी आणि आजूबाजूचे बुरुज गडाच्या संरक्षण व्यवस्थेची ताकद दाखवतात. या बुरुजावरून खाली पाहिलं की गुंजवणे धरणाचा विस्तीर्ण परिसर आणि खोल दऱ्या नजरेस पडतात. इथं उभं राहिलं की सह्याद्रीचा अफाट विस्तार आणि त्या काळातील युद्धनीती मनात ठसठसीतपणे उमटते. आता आपण निघालो झुंजार माचीच्या दिशेने. या माचीवर जाण्यासाठी थोडी कसरत करावी लागते. झुंजार माचीवर जाण्यासाठी आपल्याला दोरीच्या साहाय्याने भक्कम बुरुजावरून खाली उतरावे लागते. हा टप्पा पाहता क्षणीच थोडा थरार निर्माण करतो. इथे प्रत्येक पाऊल अत्यंत जपून टाकावं लागतं, कारण खाली खोल दरी आणि सभोवतालचा अफाट परिसर मनाची आणि शरीराची दोन्हीची परीक्षा घेतो. या ठिकाणी केवळ ताकद नाही, तर फिजिकल फिटनेस, धैर्य आणि एकाग्रता खूप महत्त्वाची असते. जरा जरी लक्ष विचलित झालं तर धोका संभवतो. म्हणून शांत मन, स्वतःवरचा विश्वास आणि सहकाऱ्यांवरची श्रद्धा हेच इथलं खरं शस्त्र आहे. हा उतार पार करताना भीतीपेक्षा जिद्द जास्त जाणवते. आणि एकदा झुंजार माचीवर पाऊल ठेवताच हा सगळा थरार अविस्मरणीय अनुभवात बदलतो. झुंजार माचीवर पोहोचल्यावर इथेही आपल्याला पाण्याचे टाके आणि एक देवळी पाहायला मिळते. गडावर लक्कडखान्यापासून थोडेसे खाली गेल्यावर आपल्याला चंद्रकोर आकाराचे तळे पाहायला मिळते, जे गडाच्या सौंदर्यात भर घालते. अशा प्रकारे सर्व ठिकाणे पाहून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. गड उतरायला आम्हाला साधारण 1 तासाचा वेळ लागला. तोरणा किल्ला म्हणजे फक्त एक ट्रेक नाही, तर तो आहे स्वराज्याच्या इतिहासाची सुरुवात. तर मित्रांनो,
असेच नवनवीन व्हिडिओज आणि गड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.